नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवरती। बांधवांनो, महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे। मारेकरी जर माझ्या पोटचे असते, पंकजा मुंडे काय म्हणाल्या जाणून घेऊयात। त्यापूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन प्रेस करायला विसरू नका। बांधवांनो, बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्राचं राजकीय वातावरण तापलं आहे। देशमुख यांच्या हत्येचे फोटो सोशल मीडियावरती व्हायरल झाल्यानंतर अजित पवार गटाचे कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागला आहे। या सगळ्या प्रकरणावर आता धनंजय मुंडेंच्या भगिनी आणि भाजपच्या आमदार पंकजा मुंडे यांनी आपली भूमिका मांडली। त्यांनी संतोष देशमुख यांच्या हत्येचा निषेध करत देशमुखांच्या आईची जाहीर माफी मागितली। संतोष देशमुख यांच्या खुनाचे अमानुष फोटोवर प्रतिक्रिया देताना पंकजा मुंडे म्हणाल्या की मी इंस्टाग्रामवर काही व्हिडिओज आणि पोस्ट पाहिले, पण ते उघडून बघायची माझी हिंमत देखील झाली नाही। ज्यांनी संतोष देशमुखांना इतक्या अमानुषपणे मारले, एवढं मारूनही त्यांचा व्हिडिओ काढलाय, त्यांच्याच जी निर्मनुष्यता आहे ती माझ्यामध्ये नाही, त्यामुळे ते फोटो बघायची माझी हिंमत झाली नाही। पंकजा मुंडे पुढे म्हणाल्या, संतोष देशमुखांच्या हत्येनंतर मी पहिल्यांदा मुख्यमंत्र्यांना पत्र दिलं होतं। त्यानंतर 12 डिसेंबरला मी या प्रकरणावर पूर्णपणे व्यक्त झाली आहे। आता यात कोण आहे कोण नाही, कोणाचा हात आहे हे केवळ तपास यंत्रणांनाच माहीत आहे। यात मी कुठलाही हस्तक्षेप करायचा नाही। ज्या मुलांनी ही हत्या केली त्या मुलांमुळे सगळ्या राज्यातील समाजाला काहीही दोष नसताना मान खाली घालून वावरावं लागत आहे। यावेळी पंकजा मुंडे आणि संतोष देशमुखांच्या आईची हात जोडून माफी मागितली आहे। संतोष देशमुखांच्या हत्येचा निषेध करताना मी त्यांच्या आईची मनापासून क्षमा मागते। ज्या मुलांनी ही निर्घृण हत्या केली ते माझ्या पदरात असते, माझ्या पोटचे असते, तरी मी हेच म्हणाले असते की त्यांना कडक शासन करा। यापलीकडे कोणताही राजकीय नेता वेगळं भाष्य करू शकणार नाही, असंही पंकजा मुंडे यांनी म्हणाले। बांधवांनो, पंकजा मुंडे यांनी दिलेल्या स्टेटमेंटबद्दल आपल्याला काय वाटतं, आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा। आणि चॅनलवरती आणखीनही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू सर्व राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला या चॅनलवरती बघायला भेटेल। भेटूया पुढच्या व्हिडिओसह। तुर्तास धन्यवाद। जय महाराष्ट्र।